गोविंदाच्या गाण्यावर डान्स केला होता आणि तो व्हिडिओ अचानक व्हायरल झाला. चक्क म्हणजे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक न्यूज चॅनल वरती तो व्हायरल झाला आणि तिथूनच मॅडमला प्रसिद्धी मिळाली. आणि तिथून त्यांच्या प्रवासाला एक म्हणताना सुरुवात झाली की त्यांनी पण म्हणले की आता मी कुठेतरी प्रसिद्ध होते आणि प्रसिद्धी मिळाली तर मी इथे थांबू का. सर्व ठिकाणी आपण चुकतो, एकदा काहीतरी करून बसलो ना मग बसून जातो, तसं नाही जमत. कंटिन्युटी जे की बकासूर सर आहेत त्यांनी पण मी काहीतरी त्यांचे आतापर्यंत 3-4 नाव वेगवेगळे घेतले. एनजो सचिन आहेत त्यांनी पण सांगून घेतलं की कंटिन्युटी किती मॅटर करते. मग त्यांनी सर्वप्रथम दीपक उघडे डीजी सर यांच्याकडे गावाकडे असताना गावाकडे असंच असतं या वेब सिरीज मध्ये मेकअप आर्टिस्ट व बचत गट महिलाच्या अध्यक्षाचा रोल केला आणि ते जी वेब सिरीज होती ते पण खूप गाजली. तसंच खूप नाव महाराष्ट्रामध्ये होत असताना शरद गोरे दिग्दर्शित एक प्रेरणादायी सूर्या या मराठी चित्रपटामध्ये त्यांनी पुन्हा एकदा मेकअप आर्टिस्ट व स्नेहल नावाची एक छोटीशी भूमिका पार पडली, त्याचंही त्यांचं खूप नाव झालं. त्यानंतर हिंदी वेब सिरीज मध्ये मैं अरुण बोल रहा हूं यामध्ये पण त्यांनी एक खूप सुंदर अशी भूमिका बंजारांची भूमिका गाजली. त्यानंतर माहेरचा आहे मध्ये त्यांनी आईची भूमिका गाजवली. त्यानंतर दिग्दर्शक अभिनेता जे आपल्या सोबत आहेत लक्ष्मीकांत मुंडे सर यांच्यासोबत त्यांनी फटपटी हे लघुपट मध्ये ट्रॅफिक पोलीसच्या बायकोचा रोल निभावला आणि त्याला पण त्यांचं खूप नाव झालं. त्यानंतर त्यांना दुसरा मराठी चित्रपट मिळाला ते म्हणजे उद्ध्वस्त आणि ते बॉम्बेचे सावंत सर दिग्दर्शित मध्ये लीड भूमिका करण्याची चान्स त्यांना भेटली आणि तो पिक्चर 2026 मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या मे बी भेटीला येऊ शकते. 1-2 महिन्यामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वंदना गव्हाणे मॅडम यांच्यासाठी. आणि बसपामध्ये ते प्रदेश सचिव पदावर आहेत. आतापर्यंत त्यांनी 3000 संसार जे आहेत ते जोडले आहेत व काही अडचणी असेल किंवा कुठलीही काही अडचण असेल ते समाजसेविका म्हणून आज पण कार्यरत आहेत, कार्य करत आहेत आणि कार्य करणार आहेत. एकदा मी सर्वांना विनंती करतो की वंदना मॅडम साठी तुम्ही जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप आणि त्यांनी आजचं नियोजन केलं हे एक फॉर्मल होतं. मी अशी इच्छा व्यक्त करतो मॅडम पुढचं पण आणखीन एक इव्हेंट 2026 मध्ये तुम्ही आयोजित करावा, त्यामध्ये जेणेकरून सर्व आमचे रील स्टार आहे. आता फॉर्मल झाला आपण त्यावेळेस एवढे सत्कार हे ते करणार आहे, त्यावेळेस फक्त आपण मज्जा आणि मस्ती करू कारण एक दुसऱ्याची ओळख आपली झालेली आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप पण तयार केलेला आहे मॅडमनी. मॅडम काही बोलणार आहेत आपल्यासोबत प्लीज मॅम. आत्ताच सोहेल सर थँक्यू व्हेरी मच, खूप छान माहिती दिली माझ्याबद्दल. आता तुम्ही जे बोलला 2026 मध्ये इव्हेंट घ्या ह्याबद्दल मी आदरणीय लक्ष्मीकांत मुंडे सर यांना आमंत्रित करते. प्लीज सर पुढचं नियोजन तुम्ही सांगा काय आहे. इव्हेंट होणार आहे, फक्त तारीख ते तुम्हाला सर सांगतील. 2026 ला इव्हेंट होणार आहे माहूरला, माहूर, आणि तो खूप मोठा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण पुणे आणि मुंबईचे काही कलावंत, 2 दिग्दर्शक, 2 गीतकार, पूर्ण टीम आणि मराठी